आतमध्ये पाठवलंय. त्यांना सांगितलं तुम्ही झोपा, मला ऑफिसचं काम आहे. झोपण्याच वेट करतोय मी. ते झोपल्यानंतर आरोला हळू जाऊन मी उठवणार आहे आणि डेकोरेशन करणार आहोत आरो. लेट्स सी आरो उठतोय का इझिली. आपलं डेकोरेशन करायचंय. आपलं प्लॅन ठरलं होतं ना. चलो ये कमिंग कर. हळू बंद कर डोर. व्हेरी गुड. ये डेकोरेशन. चला डेकोरेशन करूयात. पाहताय ना मंडळी, कसं सरप्राईज प्लॅनिंग चालू होतं. इथे ब्लिंकिटवरनं माझ्यासाठी मागवले होते बलून या 2 माझ्या हिरोजनी. मी क्लोज करतो. हे असं काही डेकोरेशन करताय ह्याचा मला मागमूसही लागला नाही. हॅपी बर्थडेचं डेकोरेशन. नॉट एनी स्पेशल. चले ते पण दिला केवढं छोटा. एवढं हे काय नेम का आले बलून फुगून. तर पटकन फुगवायला लागला बलून. मागे लावूया तू वॉलला इथे. ठीक आहे. कर्टन्स इथे लावून टाकू आपण. ओके. हॅपी बर्थडे. दोन्ही पण हिरोज डेकोरेशन करण्यामध्ये मग्न झाले होते आणि सगळ्यात म्हणजे आरव खूप छान मनापासून एन्जॉय करताना मला तर नक्कीच दिसतं इथे. आरू आता डेकोरेशन छान करून ठेवायचंय. सकाळी उठल्यानंतर आई काय सरप्राईज है ना. खूपच आवडलं का रे तुला ते. आरवला पंप सोडून हे असं तोंडानेच फुगवायचं होतं वाटतं. तरी आम्ही त्याला बरेचदा सांगतो बरं का की तोंडाने असं फुगवायचं नाही लहान मुलांनी. आरू हळू जरा आई उठे. खूप जोरात नको बोलूस. ठीक आहे. आरवला आपलं एक बलून फुगवून मस्तपैकी तो त्याचाच एक वेगळाच गेम खेळत होता आणि बिचारा आजी इकडे तिकडे गेलेले बलून परत डेकोरेट करत होता. कशी बलून मधली हवा निघून गेली. एका मुलगा ना खूपच आनंदी झाला होता इथे. हे आम्ही गाईज फायनली आम्ही डेकोरेशन असं केलेलं आहे. बेसिकच डेकोरेशन आहे पण आता ठीक आहे. आम्ही डिले झाल्या गोष्टी यायला. ऑफिसमधून यायला लेट झाल्यामुळे. स्कूल आहे अरू. उद्या स्कूल आहे ना तुला. त्यामुळे लवकर झोप आता. चला चलो बाय बाय. बाय कर गाईजला लवकर. मग काय इथे सकाळी उठल्यानंतर आरव म्हणत होता आई मी तुझ्यासाठी ना एक गिफ्ट घेतलंय. डोळे बंद करून बस म्हणून मी अशी बंद करून बसले डोळे. तर बघा काय गिफ्ट देतोय. एवढ्या लहान वयातच कसं ना आजकालच्या मुलांना समजतं. खूप छान वाटतं पण असं सगळं. बर्थडे कोणाचा पण असो गिफ्ट ओपन फक्त आरवच करतो बरं का. तुम्ही काय केलं एवढं रात बाबा. अजून ओपनच नाही झालं. काय पण काय झालं तू. थांब बघू तर काय चिकी अफेअर फेस पॅलेट. अच्छा हो गाईज आरवनी माझं जे होतं ना पूर्ण मेकअप बॉक्स त्याच्यामध्ये पाणी टाकलं. त्याच्यामध्ये नवीन मेकअप बॉक्स. हो तो मोठा झाल्यावर मी ऍक्च्युली ह्याच्या आधी ती क्लिप जोडेन. हे बघा मेकअप बॉक्स मॅगी आणले तू. गाईज शाळेची तयारी करता करता शूटिंग. अरे हे बघ आणखी एक. गाईज हे पॅलेट दिसतंय का. हे आरवने खराब केलं होतं. हो हो नाही भाकरी नाही. चल अरे टाइम बघ ना किती. इथे आरवला खरं तर स्कूलला जायला लेट झाला होता. खूप कमी मिनिटं राहिली होती पण त्यालाच ते गिफ्ट ओपन करायचंच होतं बाबांनी आणलेलं. त्यामुळे एवढी सगळी धडपड चालू होती आणि ते खाली बघताय का पटापट मी त्याला सॉक्स घालणं शूज घालणं हे पटपट सायमल्टेनियसली करून घेत होते. आयफोन तर नसणार आहे. आयफोन नाही.
स्विस ब्युटी परफ्युम्स. स्विस ब्युटी परफ्युम्स आहेत, 3 सेट्स आहेत. शी शाईन्स आणि शी लीड्स असे 3 आहेत. मी एक असं करतो. थँक्यू. दाखव ग्रीटिंग समथिंग युजफुल. थँक्यू. चलो बस जाईल. आरवनी बनवलं आहे ग्रीटिंग. काय काय काढलं तू ग्रीटिंग मध्ये? आय लव्ह यू, हॅपी सर बर्थडे. लिहिलंय. अच्छा इथे लिहिलं पण आहे का? अच्छा हो, लिहिलंय पण. इथे लिहिलं पण आहे. इथे लिहिलंय आय लव्ह यू असं लिहिलंय. आणि हे काय लिहिलंय? उर्दू मध्ये लिहिलंय का? कुठली भाषेत लिहिलंय? अरे उर्दू पण येते तुला? थँक्यू. चला आता आरव आहे ना स्कूलला जाऊन येईल आणि मग स्कूलला जाऊन आल्यावर आम्ही काय काय गंमत करतो ते आपण बघूयात. बाय कर गाईजला. बाय. बाय. इथे होतं एक सरप्राईज. लेट्स वॉच. बोललीस तू? खरं सांग कोण ना. आहे? खरं सांग ना. पार्सल आले नाही मी नाही काय मागवलं. ब्लिंकिट का? थँक्यू. इथे आलं होतं ब्लिंकिट कडनं चॉकलेट. फरेरो रोशर चॉकलेट्स आले होते आणि कुणी पाठवलं हे काही लिहिलंच नव्हतं. त्यामुळे आमची खूप मजा. बघा आता. खरं सांग. अरे ते मी नाही मागवलं. त्याच्यामध्ये काहीतरी आहे आय थिंक कागद आहे. नाहीये. चेक कर बरं. कोण आहे माझं एवढं फॅन? अरे काहीच नाहीये. तूच मागवलं असेल. हे मी नाही मागवलं. आय थिंक तेजलचं नाव आहे का मागे बघ बरं. तेजलने पाठवलं. नाही गाईस, कोणीतरी माझा खूप मोठा फॅन आहे. त्यांनी बर्थडेला फरेरो रोशर आणि मला असं डाऊट आहे की अजितनेच मागवलंय मी नाही म्हणून. मागवलं. हम्म? मी नाही मागवलं. आय डोंट नो. काहीतरी जादू मंतर केलेलं असायचं बाबा. बर्थडेचीच बॅग आहे आणि सांग ना खरंच. मी नाही मागवलं. मला वश मध्ये करताय का? तू चेक कर ना. कोणी मेसेज केलाय का तुला पाठवलं असं? गाईज हे गिफ्ट कोणी पाठवलंय? प्लीज प्लीज मेसेज करा मला. खरं सांग ना. नाही मी नाही. ऍक्च्युली आरव खूप खुश होईल. आरवला फरेरो रोशर खूप आवडतात. हम्म. मी आता जस्ट आंघोळ करून आले आणि बेल वाजली. बरं ठीक आहे बघ. हे मी नोटिफिकेशन पाहिल्यासारखं वाटलं तुम्हाला मग अशी तेजलचं मेसेजचं. चेक करायचं. त्यांनीच पाठवलं. तुला माहिती होतं ना तिने विचारलं असं ऍड्रेस? नाही मला नव्हतं माहिती. उज्ज्वला कारंडे. अच्छा. हे एकदम छान असं ब्युटिफुल असं फरेरो रोशरचं जे कलेक्शन चॉकलेट जे आहे, माझी फ्रेंड आहे तेजल, माझी स्कूल पासूनची फ्रेंड आहे. तिने पाठवलंय मला हे गिफ्ट. थँक्यू सो मच तेजल माऊ आरवच्या भाषेत. आणि थँक्यू सो मच काकू, तेजलची मम्मी. आमचा इथे बर्थडे लंचला जायचा प्लॅन चालू होता आणि खूप पाऊस होता. कुठे जायचं हे ॲज युजल आमचं काही ठरलंच नव्हतं. म्हटलं आपलं अजून पण फिक्स नाही आपल्याला कुठे जायचंय. आपण असंच निघालोय लंचला. बर्थडे लंच. गाईज आम्ही हे असे पॅकेज घेतले आहेत मॅगीचे. म्हणजे आम्ही दरवर्षीच असं करतो. आमचा बर्थडे असेल ना तर मग बर्थडेला आम्ही असं काहीतरी छोटं खाऊ आहे ना वाटत असतो. मागे आम्ही पार्लेजी दिलं होतं आणि आता आम्ही हे असं मॅगीचे पुढे देणार आहोत. तेवढंच म्हणजे आपल्या बर्थडेला आपण म्हणतो ना की काहीतरी छोटंसं गरजूंना मदत. आणि लहान मुलं खूप खुश होतात. तर आम्ही तेच बघतोय. आम्ही नेहमी देतो या रोडवरती. ती मुलं ऍक्च्युली पावसामुळे बहुतेक दुसरीकडे कुठे शिफ्ट झालीत का काय माहिती नाही. पण आपण बघूयात सापडतील. पुढे पण असतात ते बरेचदा दिसतात मुलं. तर त्यांना हा छोटासा खाऊ आपण देऊयात, सापडतील. और एक दोन एक प्लेट. हाँ और है क्या कोई बच्चा? फायनली पोहोचलो आपण सुकांताला आणि आज चक्क गर्दी नाहीये. ते बघून आजी खुश झालं. कधी नाही ती गर्दी नाहीये. चलो लेट्स गेट इन. सुकांताला आपल्याला बिल हे आधीच ऑनलाईन अशा प्रकारे पे करावं लागतं. तुम्हाला बऱ्याच सगळ्या लोकांना माहिती असेलच. खूप छान असं तिथे एकदम मस्त असं गणपतीची मूर्ती एंट्रन्सला तुम्ही बघू शकता. खूप छान आणि मन प्रसन्न करणारी मूर्ती आहे ही. मंडळी तुम्ही कधी गेला नसाल सुकांताला तर पुण्यामधल्या सुकांता थाळीला नक्की व्हिजिट करा. खूप छान अशी मस्त थाळी आहे. वीकडेज असून पण गर्दी आहे ना, तरी एवढी नाहीये. नाहीतर वीकेंडला आपल्याला 2 चान्स नाही मिळाला.
फेवरेट. मिनी समोसा म्हणू शकतो, खूप छान आहे. मला पण भूक लागली का? मस्त थाळी पण कोणाला भूक लागते. रबडी छान आहे एकदम बेस्ट. थंड आणि छान. इथे असं पारंपरिक पद्धतीने जेवण झाल्यानंतर हात धुण्याची सोय आहे. खूप छान. मस्त असं पोटभर जेवण झाल्यानंतर अजून काय हवं की नाही वाढदिवसाच्या दिवशी? तिघं आलेलो आहोत रेस्टॉरंटला, कृष्णसागर रेस्टॉरंट. नव्हतं यायचं, पण आम्ही दोघं लंचला गेलो ना सकाळी, त्यामुळे आरो मागे लागला. मला पण हॉटेलला काहीतरी खायला जायचं, त्यामुळे आम्ही परत निघालो आता हॉटेलला. आरवनी बळबळ आणायला हॉटेलला संध्याकाळी पण लावलंय असं मला अजितनी सांगितलं, पण त्यामागे तर होता खरं सरप्राईज प्लॅन. माझी सिस्टर आली होती सरप्राइझिंगली. ती माझी सिस्टर आहे. अच्छा, ही का मानस बेबी. येस. इथे मला कळाले होते की अजून पण काही लोक येत आहेत, त्यामुळे मग आम्ही हे छोटा टेबल सोडून चाललो होतो मोठ्या टेबलावरती. बघूया आता कोण कोण येत आहे अजून. आरू, काय करतोयस तू? ऑरिगॅमो. इथे आले होते सरप्राईज देण्यासाठी माझा भाऊ आणि माझी भाऊजाई आणि त्यांची लिटिल प्रिन्सेस. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. बेस्ट फ्रेंड आहे. ओके, तुझा ड्रेस किती छान आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे गिफ्ट. हॅपी बर्थडे. कशाला एवढं हॅपी बर्थडे गिफ्ट? तू दिसत नाहीयेस पण. इधर रखू, बाद में देना. थँक यू. कशाला आणलं? दिस इज अ गिफ्ट. बेस्ट विशेस फ्रॉम माय सिस्टर आणि ते बिस्किट फ्रॉम माय सिस्टर इन लॉ. ओके, शी इज हिअर सर्चिंग फॉर पास्ता. आपलं झालं असं ना पोपट. आतापर्यंत बंदच होता ना. नाही चालू काय. मग इथे चालू होते केक कटिंग करण्याचे रिच्युअल्स. मग काय फोटो, मग पोज आणि एक्सेट्रा एक्सेट्रा गोष्टी चालूच होत्या. इथे मग लावला होता US बहिणीला व्हिडिओ कॉल सेलिब्रेशनसाठी. कोण कोण आहे? अक्षर पण आहे. हॅलो. आवाज नाही येते. आम्ही सगळी भावंडं मिळून खूप छान तिच्यासोबत गप्पा मारल्या आणि ऑनलाईन केक पण भरवला. हॅपी बर्थडे टू मी. रिटर्न गिफ्ट. मुलांची इथे मस्त मस्ती चालू होती, एकदम छान एन्जॉय करत होते. आणि आमच्या गप्पा कशा मागे राहतील. इथे तर आमच्या मुलांच्या चालल्या होत्या कान गोष्टी. काय बोलत होते काय माहिती. आता पोटोबा भरला मग काय, एक फॅमिली फोटो तर झालाच पाहिजे ना. मुलांची मस्ती रात्र झाली तरी काही संपत नव्हती. आणि आजीत आम्हाला इकडे वेगवेगळ्या पोज देण्यासाठी इकडे करा तिकडे करा तोंडाचं चालू होतं. मुलांचे जम्प. आता जम्प करताना फोटो चांगले येतील का म्हणून आम्ही जरा मुलांना ओरडत होतो. बघा हे कसं चाललंय मुलांचं सगळं गंमत जम्मत. चलो फायनली थँक्यू फॉर कमिंग एव्हरीवन. हॅपी बर्थडे. गिफ्ट आवडलं कसं? हो, गिफ्ट आवडलं. अशा प्रकारे आम्ही खूप सारं खाऊन एकदम खुश झालेलो आहोत. टमी फुल. चलो भेटूयात. बाय बाय.
जुदाई जुदाई बाय. मुलांना अजून खेळायचं होतं म्हणून हे सगळी अशी नाटकं चालू होती. पण आता रात्रीचे वाजले होते 10:30 आणि माझ्या भाचीला तर आमच्याकडेच राहायला यायचं होतं, पण तो तर होता वीकडे, म्हणून म्हटलं नंतर प्लॅन करू. खूप सारे थँक्यू ज्यांनी मला माझ्या बड्डेला भरभरून विश केलं. असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड बाय.